दिसतोय. चला सेमीफायनल 1 पहिला सामना पहिलाच चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर शुभम. यावेळेस स्लोअर पद्धत चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला. एक धाव सहजरित्या पूर्ण. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण शुभम यांच्या मार्फत इथे मात्र पाहायला मिळालं. एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली गेली. एक धावेनिशी आता मात्र धावसंख्येचा श्री गणेश इथे मात्र केला जाताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 1 या आकड्यावर. पहिला चेंडू इथे मात्र अचूक लाईन लेंथ टप्प्यावर इथे मात्र टाकला जाताना दिसतो शुभम यांच्या मार्फत. यावेळेस शुभम षटकात त्यांचा दुसरा चेंडू. यावेळेस अलॉंग द कार्पेट स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू निघून जाईल सीमा पार. खणखणीत चौकार हा येतोय. वेंगणी प्रीमियर लीग 4. आपण बघितलं या षटकामध्ये पहिला चेंडू फक्त दिशा दाखवली गेली. एक धाव सहजरित्या पूर्ण केलं गेलं. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर दाखल झाला. स्ट्रायकिंग एंडवर मिस्टर मुकेश शेखरांच्या माध्यमातून स्ट्रेट फटका इथे मात्र रचला गेला. 4 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. त्यानंतर मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये तेजस यांच्या हातात चेंडू इथे मात्र जाऊन विसावला. एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र करताना पाहतोय आपण फलंदाजांना. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 3 चेंडू अखेरीस 6 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक घेऊन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस क्षेत्ररक्षणात बदल घडवून आणताना दिसतोय. 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगचा खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग लेगचा खेळाडू सुद्धा 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आता चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय मिस्टर शुभम. यावेळेस फक्त दिशा दाखवली चेंडूला. चेंडूच्या खाली दिलीप येईल तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. या एक धावेनिशी आता मात्र 4 चेंडू हाताळून झाले. 4 चेंडूमध्ये 7 धावा एकत्रित केल्या गेल्यात वेंगणी स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून. हात खोलावे लागतील शेखर यांना. शेखरचा विचार करायचा झाला तर एक आधारस्तंभ गेल्या काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाला वेंगणी संघाच्या माध्यमातून. यावेळेस वाईड चेंडू अतिरिक्त धावसंख्येत वाढ. या अतिरिक्त धावसंख्या वाढीने आता मात्र धावसंख्या आपण पाहतोय 8 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. प्रत्येक चेंडू मागे 2 ची सरासरी इथे मात्र मेंटेन करताना दिसतोय वेंगणी स्ट्रायकर संघ. मोठा सामना सेमीफायनल नंबर 1 चा सामना आपण पाहतोय होम साई स्पोर्ट्स लाईव्ह युट्यूब चॅनलवर. वेंगणी प्रीमियर लीग. यावेळेस मात्र फटका पोहोचतोय पण चेंडू नो मॅन्स लँडवर इथे मात्र लँड झाला. तेजस यांनी कुठलाही मनामध्ये विचार केला नसावा झेल पकडण्याचा. त्याचसाठी ते झेलवर गेले नाही. मागे वाट बघितली चेंडू येण्याची. मात्र चेंडू त्यांच्या डोक्यावरून निघून गेला. 2 धावा सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या गेल्या. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 10 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. रनरेटच्या साहाय्याने आपण दीप ज्योती 11 वेंगणी संघाला क्वालिफाय होताना पाहिलं आणि पॉवर हिटर्स वेंगणी संघ स्पर्धेच्या बाहेर इथे मात्र पाठवलं गेलं. यावेळेस या षटकातला हा 5वा चेंडू. यावेळेस मस्त ग्लान्स केलेला चेंडू फाईन लेग रिजन मध्ये. यावेळेस आपला क्लास दाखवताना दिसतोय मिस्टर शेखर. या 2 धावेनिशी आपण धावसंख्या पाहायला गेलो तर धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. एक षटक समाप्तीनंतर 12 धावा.
सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय मिस्टर संजू. दुसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल होताना दिसतोय. त्यांच्या समोर आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर सल्लूभाई म्हणजे सलमान भाईचे कट्टर प्रशंसक मिस्टर सुशांत यांना. सल्लू यांच्या बद्दल म्हटलं तर चांगला जसा व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतोय. वेंगणी गावाकडून बिलॉंग करताना दिसतोय. मात्र आज आपल्या संघाकरता म्हणजे वेंगणी स्ट्रायकर संघाकरिता बहुमोलाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला प्रत्येक षटकामागे तुम्ही जास्त अवधी घेतला जातो तुमच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकाने पण इथे मात्र लक्ष द्यायचं आहे. गोलंदाज काय बोलतोय, तुमचा कर्णधार काय बोलतोय त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं असतं. यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांना बदल करून घेऊन येताना दिसतोय. त्यांच्या समोर आपण सुशांतांना पाहतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय मिस्टर संजू. यावेळेस एक चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केलंय. बॅटेची कट लागून चेंडू थर्डमॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला होता. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव सहजरित्या पूर्ण यावेळेस केली गेली. यावेळेस फटका बसतोय. चेंडूच्या खाली संदेश पोहोचतायत मात्र त्यांच्या मार्फत इथे मात्र झेल सोडला जाताना दिसतोय. 2 धावा सहजरित्या इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. शेखर सारखा एक चांगला फलंदाज जर तुम्ही झेल सोडला तर निश्चितच तुम्ही अडचणीत सापडू शकाल. आणि क्रिकेट मध्ये एक व्याख्या आहे, पकडो कॅचेस और जितो मॅचेस. जर तुम्ही झेल पकडलात तर तुम्ही सामन्यामध्ये अग्रेसर ठरू शकाल. मात्र तुम्ही जर झेल सोडाल तर तुम्हाला मात्र स्पर्धेच्या बाहेर फेकलं दिलं जाईल. म्हणून झेल पकडणं गरजेचं असतं आणि तसाच झेल इथे मात्र सोडला गेलाय. नो चेंडू आणि फ्री हिटचा चेंडू हा असेल. नो चेंडू दर्शवतायत पंच. पुढचा चेंडू घेऊन आपण पाहतोय मिस्टर संजू यांना गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. त्यांच्या समोर आपण पाहतायत मिस्टर शेखर यांना. यावेळेस मात्र शेखर हवाई हल्ला चढवतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. खणखणीत चौकार. हा येतो वेगळी प्रीमियर लीगच्या. चार धावनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावर 20 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. झेल सोडला गेला शेखरांचा झेल सोडल्यानंतर मात्र एक आक्रमण केलं गेलं. चेंडूला पोहोचवला गेला सीमापार चौकार. तुम्ही इकडे लक्ष द्या. दरम्यान 1 बाउन्स सीमापार चेंडू निघून गेला. या 4 धावांची संघाची धावसंख्या आपण पाहिली 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र संजू यांचा हा पुढचा चेंडू. त्यांच्या समोर आपण पुन्हा एकदा पाहतायत मिस्टर शेखर यांना. यावेळेस नोमॅन्स लँड वर चेंडू इथे मात्र लँड झाला. चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक हर्ष जोपर्यंत चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या जाताना दिसत आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या ही धावफलकावर 22 या आकड्यावर जाऊन पोहोचते. या षटकातले 3 चेंडू इथे मात्र हातावून झाले आहे. आता मात्र चौथा चेंडू घेऊन आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर मिस्टर संजू यांना. चांगली धावगती इथे मात्र मेंटेन करताना दिसतो. यावेळेस मात्र दिशा दाखवली चेंडूला. इथे मात्र चेंडू अलॉंग दी कार्पेट हळूवारपणे जातोय, अलगदपणे जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. मात्र तिथे डीप मध्ये चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत इथे मात्र 3 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाताना दिसत आहेत. 3 धावेनिशी सॉरी एक चेंडू शॉट, 1 धाव शॉट आहे. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतायत 24 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 1 शॉट इथे मात्र पंचांच्या माध्यमातून इथे मात्र दर्शवली गेली आहे.
2 धावा सहजरित्या पूर्ण. इथे मात्र या 2 धावांची संघाची धावसंख्या आपण पाहतोय 24 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पुढचा चेंडू घेऊन आपण पुन्हा एकदा संजू यांना पाहतोय. यावेळेस चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका इथे मात्र रचला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात होते, मात्र क्षेत्ररक्षक बनतायत दर्शक आणि चेंडू त्यांना व्यवस्थित देऊन निघून जातोय. सीमापार चौका. आपण खेळी पाहतोय मिस्टर सुशांतच्या माध्यमातून. चेंडूला पोहोचवलं, इनसाइड आउटचा फटका सीमापार चौकार. आता मात्र पुढचा चेंडू यावेळेस आडव्या बॅटीने मारण्याच्या नादामध्ये चुकला, थुकलात आणि निर्धाव चेंडू तुमच्या माध्यमातून इथे मात्र खेळलं गेलं. 2 षटक समाप्त. 14च्या सरासरीने धावसंख्या बिनबाद 28 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. बिनबाद 28 धावा. आता आपण वळूयात डीजेच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले जातील डीजे गौरव. होऊन घ्यायचं. प्रत्येक चेंडू मागे बोलण्याची गरज लागली नाही पाहिजे. चला शुभम, तुमच्या संघाला सांगायचं आहे प्रत्येक चेंडू प्रत्येक षटकामागे तुम्हाला इथे मात्र वारंवार विनवणी करावी लागते. आता मात्र संघाची संघमालक आपण गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले पाहतायत. मिस्टर दिलीप संख्यांना राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. स्लोवर गतीचे गोलंदाज आहेत, मात्र त्यांच्या माध्यमातून इन स्विंगर आउट स्विंगर चांगल्या माध्यमातून हाताळले जात आहेत. आज मात्र चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल आपल्या स्वतःच्या संघासाठी. दीपज्योती 11 वेंगणी संघाकरिता स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय मिस्टर शेखर यांना. आज सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आपल्याला पाहायला मिळाली. शेखर आज पहिल्या सामन्यापासून आपल्या संघाकरिता खूपच सुंदर अशी खेळी करताना दिसत आहेत. पहिल्या सामन्याचा विचार करायचा झाला, पहिल्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावांवर रोखायचं होतं, मात्र त्या सामन्यामध्ये खूपच अचूक आणि भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला शेखरांच्या माध्यमातून आणि शेवटच्या चेंडूमध्ये सामना आपल्या बाजूला झुकवला. यावेळेस बॅक टू बॅक हा दुसरा निर्धाव चेंडू इथे मात्र टाकताना दिसतोय गोलंदाज मिस्टर दिलीप. यावेळेस द्वंद्व युद्ध आहे, एक्सपिरियन्स विरुद्ध एक्सपिरियन्स. आपण एका बाजूला पाहतोय एक्सपिरियन्स गोलंदाज मिस्टर दिलीपजी संकेत, त्याच त्यांच्या बाजूला आपण अपोजिटला पाहतोय मिस्टर शेखर यांना. दिलीप पिंपळे विरुद्ध शेखर वडे असं द्वंद्व युद्ध आपण इथे मात्र पाहतायत. यावेळेस 38 सर्कलच्या आतमध्ये इथे मात्र चेंडू फील्ड केला जाईल. दिलीपजी पिंपळे यांच्या षटकात तिसऱ्या चेंडूवर इथे मात्र 1 धाव काढली गेली आहे शेखरांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. 2 षटकामध्ये 14च्या सरासरीने 28 धावसंख्या इथे मात्र काढली होती, मात्र या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव एकत्रित केली गेली आहे. यावेळेस मारण्याच्या नादामध्ये पंचांकडे दाद इथे मात्र मागितली जाते, मात्र पंच दाद फेटाळून लावतायत. लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू पायावर आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र 1 अतिरिक्त धाव मिळताना दिसते. या 1 अतिरिक्त धावसंख्येने आपण धावसंख्या पाहतोय धावफलकावर 4 चेंडू टाकून झाले असताना 30 या आकड्यावर. पुढचा चेंडू घेऊन आपण पुन्हा एकदा दिलीप यांना पाहतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू कट करतोय थर्डमॅन रिजन मध्ये, शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये इथे मात्र चेंडू फील्ड केला गेला. 1 धाव सहजरित्या पूर्ण आहे. यावेळेस करताना आपण पाहतो मिस्टर शेखर यांना. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आपण बघितलं ना की शेवट
यावेळेस फटका फसतोय, चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक, मात्र झेल त्यांच्या माध्यमातून सोडला जाताना दिसतोय. आपण तरुण पिढीला बघतोय, तरुण पिढी बघितली तर आपल्याला क्षेत्ररक्षणात चुस्त असे मुलं दिसत आहेत, मात्र आज कुठेतरी क्षेत्ररक्षणात खूपच खराब कामगिरी करताना दिसतोय तरुण पिढीतील खेळाडू. मात्र तुमच्याकडे क्षमता आहे, कॅपेबिलिटी आहे, तुम्ही चांगली क्षेत्ररक्षण करू शकता आणि करून दाखवावी लागेल आपल्या संघाकरिता, कारण की सेमीफायनलचा मोठा सामना आपण पाहतायत आणि मोठ्या सामन्यामध्ये एक्सपिरियन्स गोलंदाज चांगली गोलंदाजी करून जातोय. मात्र तुमच्याकडून जर चांगले क्षेत्ररक्षण झालं नाही तर निश्चितच त्यांचा मनोबळ कुठेतरी कमी होताना दिसेल. जर तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर निश्चितच दिलीपजी पिंपळे यांसारख्या गोलंदाजाचं मनोबल वाढेल आणि ते अजून 4-5 वर्ष तरी गोलंदाजी करतील. दरम्यान आता ओमकार यांना इंट्रोड्यूस केलेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्या सामन्यामध्ये ओमकारानं गोलंदाजी दिली होती, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये ओमकाराने खूपच सुंदर गोलंदाजी केली आणि त्याचमुळे त्यांना मात्र आता प्रमोशन दिलं गेलंय आणि गोलंदाजी मार्कवर बोलवून घेतलं गेलंय. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मिस्टर ओमकार आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावसंख्या आपण पाहिली आहे, 33 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आता मात्र चौथं षटक पाहतोय. जरा चला ओमकार घाई करायची आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा तुमच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाताना दिसतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, त्यांच्या समोर निकेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाताना दिसते. एकेरी धावनिशी आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3/4 34 या आकड्यावर. पहिले 2 षटक पाहायचं झालं तर 2 षटकामध्ये 28 धावसंख्या धावफलकावर होती, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक म्हणावं लागेल दिलीप पिंपळे यांच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकामध्ये खूपच सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस मात्र बॅटीची कट गेली आहे लागून 38 सर्कलच्या आतमध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक धाव सहजरित्या पूर्ण यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. एक धावेनिशी संघाची धावसंख्या ही आपण पाहतो धावफलकावर 35 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आपण म्हटलं होतं की दीपज्योती 11 वेंगणी संघाकडे गोलंदाज त्या दर्जाचे नाही आहेत, पण आज मात्र तिसरं षटक दिलीप पिंपळे यांनी जे टाकलं त्यानंतर मात्र चांगला कमबॅक म्हणावा लागेल दीपज्योती 11 वेंगणी संघाचा. यावेळेस 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या. या 2 धावेनिशी आपण संघाची धावसंख्या पाहतोय. 2 ने फ्लाय होते आणि धावफलकावर लगावली जाते 37 ऑन दी बोर्ड. 37 ऑन दी बोर्ड धावसंख्या इथे मात्र लगावली गेली आहे. आता मात्र निकेश आयकॉन खेळाडू आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय. यावेळेस चांगला फटका निकेशांच्या माध्यमातून रचला जाताना दिसतोय. खराब क्षेत्ररक्षण इथे मात्र केलं गेलं. 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र करताना दिसले. दुहेरी धावाचं रूपांतर 3 धावात करायचं होतं, मात्र त्यामध्ये यश प्राप्त करू शकला नाहीये फलंदाज आणि आता मात्र धावाच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल मिस्टर निकेश वडे यांना. चला थर्ड अंपायर इथे उपस्थित असतील तर
कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. वन शॉट दिसतो बापूचा बघतो चल तुझा तू मॅच मधला प्लेअर आहे ना, तू मध्ये जा. तीनची पेनल्टी मिळेल तुला डायरेक्ट. म्हणून इथे दर्शवलंय 1 धाव आपण पाहतोय. 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 38, 3 38 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. चला तुषार, तुम्ही कॉमेंट्री बॉक्सच्या समोर निघायचंय. आपण आता पुढचा चेंडू घेऊन पाहतोय मिस्टर. यावेळेस लॉंग लेग रिजन मध्ये चांगला फटका इथे मात्र रचला गेला सुशांतच्या माध्यमातून. एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावात केलं जाताना दिसतंय. या 2 धावांची संघाची धावसंख्या आपण पाहतोय 40 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे या षटकात. चला कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून प्रत्येक खेळाडूने बाजूला व्हायचंय. तुषार, कडकडीची विनंती आहे. अमोल, तुम्हाला सुद्धा विनंती करतोय की तुम्ही सुद्धा कॉमेंट्री बॉक्सच्या बाहेर जायचं. यावेळेस त्रिफळाची बाद इथे मात्र होताना दिसतोय मिस्टर सुशांत. 40 धावसंख्या झालेली आहे. 41 धावाचं लक्ष समोर ठेवलं गेलं.
चेंडू पोचवायचा आहे. पंचांपर्यंत बॉल पोचवायचा आहे. अमोल चेंडू पोचवायचा पंचांपर्यंत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, सजवून घ्यायचंय वेगणी स्ट्रायकर संघाने. लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं वेगणी स्ट्रायकर संघाने. 40 धावसंख्यापर्यंत मजल मारली आहे वेगणी स्ट्रायकर संघाने आणि 41 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. चला फलंदाज पाठवायचं. दीपज्योती 11 वेगणी संघ. दीपज्योती 11 वेगणी संघ आपले फलंदाज पाठवायचे. सेमीफायनल नंबर 1 पहिला सामना आपण पाहतोय. दीपज्योती 11 वेगणी विरुद्ध वेगणी स्ट्रायकर संघ. चला बॅट्समन पाठवायचे. दीपज्योती 11 संघ आपण खूप स्लो गेम खेळत आहात. प्लीज सहकार्य करायचं आणि फलंदाज आपले त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. क्षेत्ररक्षण सजवून घेतलंय तरी तुमचे अजून फलंदाजी मार्कवर पोहोचत नाहीयेत. आपण सेमीफायनल 2चा नाणेफेकीचा कॉल इथे मात्र होईल. एका बाजूला आपण संघ पाहणार वेगणी टायगर्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतील वेगणी सुपर किंग. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचं. एका बाजूला आपण पाहणार आहोत वंजारी समाजातील बाहुबली म्हणून ओळखला जाणारा मिस्टर तुषार संखे यांना, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत नवतरुण आणि नावलौकिक केला असलेला असा फलंदाज मिस्टर ओम यांना. आज बॅटल चांगल्या पद्धतीत लढताना दिसेल. सेमीफायनल 2 चा सामना खूपच चांगला सामना रंगताना दिसेल. चला फलंदाज पाठवायचा आहे. जास्त अवधी घेतला जातोय. जर तुमचा सलामीवीर आता अवेलेबल नसेल तर दुसऱ्या फलंदाजाला तुम्हाला पाठवायचं आहे. दुसरा पाठव ना. क्रॅम्प आला असेल तर त्याला मागे ठेवायचं आणि सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. प्लीज वारंवार तुम्हाला विनंती केली जाते. नाहीतर तुमचे 3 चेंडू कमी करण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे. तुम्हाला 3 चेंडूची पेनल्टी ती मात्र दिली जाईल.
पंचांच्या माध्यमातून आणि कमिटीच्या माध्यमातून आम्हाला स्ट्रिक्टली ती मात्र सांगितलं जाताना दिसतंय की तुमचा आता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला नाही तर तुम्हाला 3 धावांची पेनल्टी, 3 चेंडूची पेनल्टी ती मात्र दिली जाईल. तसंच जवनाचे काउंटर सुद्धा आता मात्र बंद झालेत. सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. सलामीवीर 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतायत. एका बाजूला आपण पाहतोय हर्ष यांना तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शुभम यांना. नाणेफेकीचं कॉल इथे मात्र होईल. आता आपण एका बाजूला पाहतील वेगळी सुपर किंग्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल ओम यांचा संघ वेगळी टायगर्स संघाला. दरम्यान आता आपण नाणेफेकीचं कोल पाहणार आहोत. एका बाजूला आपण संघ पाहतील वंजारी टायगर्स तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय वेगळी सुपर किंग्स. असे 2 मोठे संघ आमने सामने भिडताना दिसतील. योगेशजी संख्ये आता मात्र आपल्याला मुख्य व्यासपीठावर लाभतील टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीचा गोल करण्यासाठी. वेगळी सुपर किंग्स विरुद्ध वेगळी टायगर्स 2 मोठे संघ आज आपल्याला भिडताना दिसतील. वेंगणी टायगर्स संघाचा विचार करायचा झाला तर त्यांच्याकडे ओम सारखा एक मोठा फलंदाज पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहिलं तर वेंगणी सुपर किंग्स संघाकडे आपण पाहाल तर तुषार सारखा एक बाहुबली असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. कोणाचा कॉल असेल? नाणेफेकीचं कॉल करतील वेंगणी टायगर्स संघ. ओम वेंगणी टायगर्स नाणेफेकीचं कॉल केलंय आणि चेन्नई वेगळी सुपर किंग्स यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. नाणेफेकीचा कॉल तुम्ही जिंकलात. सेमीफायनल 2चा सामना आणि त्या सामन्यामध्ये प्रेशर सामन्यामध्ये तुम्ही काय घेणार आणि का घेणार एक संक्षिप्त स्वरूपात तुम्ही सांगायचं. मी प्रथम बॅटिंग करणार आहे कारण की आम्ही फर्स्ट बॅटिंगने जिंकलेलं आणि चेसिंग इकडे होत नाहीये मी बघत आहे तर त्याच्यामुळे फर्स्ट बॅट्समन. निश्चितच पहिला सामना तुम्ही प्रथम फलंदाजी करून जिंकलात. त्यानंतर मात्र तुम्ही चेस करण्याचा निर्णय स्वीकारलात आणि तुम्ही हारलात आणि तुम्हाला तुषार सारखा एक मोठा फलंदाज तुमच्या समोर आहे. ओम तुम्ही गेल्या सामन्यामध्ये खूपच सुंदर फलंदाजी केली त्यासाठी तुमचं अभिनंदन करतो मी प्रथम. आणि तुमच्या समोर तुषार सारखा एक चांगला फलंदाज आहे आणि चांगला संबंध फलंदाजासमोर तुमची रणनीती काय असेल? आता तर 4 ओव्हरची मॅच आहे तेव्हा तुषारदाची बॅटिंग चांगली होत आहे. आमची बॉलिंग पण अंकुश दादाची चांगली आहे. त्याच्यानंतर छंदाला पण चांगली टाकतोय. थांबायची कोशिश करूच. ओके चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण वळूयात. टॉस बॉक्स मधून नाणेफेकीचा कॉल जिंकतो वेगळी सुपर किंग्स. नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वीकारला गेला आणि फलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं गेलं ओम संख्ये ओम वडे यांच्या संघाला म्हणजेच वंजारी टायगर्स वेगळी टायगर्स संघाला. डिकेशनच्या षटकाचा विचार करायचा झाला तर 3 चेंडू हाताळून झाले. 3 चेंडूमध्ये 2 निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक टाकले गेले. त्यानंतर मात्र गडी बाद झेलबादच्या स्वरूपात झाला. यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसरा गडी बाद घेण्याची सुवर्ण संधी. इथे मात्र तेजसांना सुद्धा डगआउटच्या दिशेने माघारी परतावं लागेल.
VPL म्हणजेच वेंगणी प्रीमियर लीग ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूब चॅनलवर पहिलं षटक घेऊन आपण गोलंदाजी मार्कवर पाहिलं निकेश यांना. निकेश यांच्या षटकातले 4 चेंडू इथं आतापर्यंत हाताळले झालेत आणि 4 चेंडूमध्ये अजूनही एकही धाव इथे मात्र काढू शकला नाहीये दीप ज्योती 11 संघ. यावेळेस या षटकातला 5वा चेंडू सुद्धा सलग निर्धाव इथे मात्र टाकला जाताना दिसतोय. या टुर्नामेंट मधली पहिली मेडन षटक हाताळतो की नाही बघूया निकेश. शेवटचा चेंडू शेष आहे. शेवटच्या चेंडू मध्ये जर त्याने निर्धाव चेंडू टाकला तर या टुर्नामेंट मधली पहिला निर्धाव षटक टाकणारा हा गोलंदाज बनेल आणि पहिला निर्धाव टाकण्याचा मानकरी ठरेल मिस्टर निकेश वडे. यावेळेस निकेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू त्यांच्या मार्फत इथे मात्र टाकला जातोय. यावेळेस मात्र पंचांकडे दाद. यस, इट्स आउट. स्टंप वाजवून तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. या षटकात लागणारा तिसरा मोठा षटक. संघाचं पाठीचा कणा मोडण्याचं काम ज्या गोलंदाजानं केलं त्या गोलंदाजाचं नाव आपण आता मात्र मोठ्या आवाजाने घेतोय मिस्टर निकेश वडे. पहिल्याच षटकामध्ये 3 गडी बाद प्लस मेडनवर टाकण्याचा मानकरी इथे मात्र ठरतोय. सलग 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक त्यांच्या माध्यमातून इथे मात्र घेतले गेले. आज मात्र सेमीफायनल 1च्या सामन्यामध्ये 3 गडी बाद आणि निर्धाव षटक. काय गोलंदाजी करतोय आज हा मुलगा. सेमीफायनल 1च्या सामन्यामध्ये आज आपल्या संघासाठी सर्वस्व झोकून देताना दिसतोय. का मला आयकॉन खेळाडू म्हणून तुम्ही घेतलंच त्याचाच प्रात्यक्षिक देताना दिसतोय. क्लासी गोलंदाजी इथे मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दरम्यान आपण पाहतोय जर्सी नंबर 2 मिस्टर तन्मय यांना गोलंदाजी मार्कवर दाखल होताना दिसतोय. त्यांच्या समोर आपण पाहतोय मिस्टर शुभम यांना स्ट्रायकिंग एंडवर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय संघ मालक दीप ज्योती 11 वेंगणी संघाकडून मिस्टर दिलीपजी पिंपळे. यावेळेस पुढचा चेंडू घेऊन पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर यावेळेस पुलचा फटका फसतोय. क्षेत्ररक्षक मात्र मुक्तोय. झेल इथे मात्र सोडला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या जाताना दिसत आहेत. चिराग संख्या यांच्या माध्यमातून इथे मात्र झेल सोडला जातोय. क्रिकेटची व्याख्यावर इथे मात्र पाणी फेरलं जातंय. पकडो कॅचेस और जितो मॅचेस याला कुठेतरी गालगोट लावलं जाताना दिसतंय. मात्र झेल टिपला गेला पाहिजे होता मात्र झेल सोडतोय. चला बेटर लक नेक्स्ट टाइम बघूया. पण नेक्स्ट टाइम तुमच्यापर्यंत झेल येईल तो त्यावेळेस तुम्हाला झेल टिपणं बंधनकारक असेल कारण की सेमीफायनल 1चा सामना तुमच्या संघाकडून आपण खेळत आहात. यावेळेस लॉफ्टेड फटका इथे मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये निकेश जाधव चेंडूच्या खाली. निकेश जोपर्यंत चेंडूच्या खाली पोहोचेल तोपर्यंत आपण पाहतायत 1 धाव सहजरित्या पूर्ण. इथे मात्र 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. 1.2 षटक इथे मात्र टाकून झालेत म्हणजेच 8 चेंडू टाकून झालेले आहेत. 8 चेंडूच्या मागे 3 धावसंख्येवर इथे मात्र जाऊन पोहोचताना दिसतोय संघ. यावेळेस स्ट्रेट डाऊन द विकेट चांगला फटका यावेळेस खेळताना दिसतोय दिलीप पिंपळे. 1 धाव घेण्यापासून त्यांनाही रोखू शकणार नाही क्षेत्ररक्षक. एकेरी धावेनिशी आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 9 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. 9 चेंडू मध्ये 4 माफक 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. यावेळेस जागा बनवून खेळण्याच्या नादामध्ये चुकलेत. फॉलो थ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण करताना दिसतोय गोलंदाज. निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळला जाताना दिसतोय.
दीप ज्योती 11 संघ कुठेतरी प्रेशर मध्ये सापडलेला दिसतोय. संकटाचे ढग त्यांच्या डोक्यावर इथे मात्र घोंगावताना दिसत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅटीची वरची कड घेऊन शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सलमान भाई यांच्या मार्फत इथे मात्र पाहायला मिळालं. आपण फाईन लेग रिझन मध्ये पाहतोय सल्लू भाईंचे कट्टर समर्थक मिस्टर सुशांत यांना. आज सुशांतने सुद्धा खूप सुंदर कामगिरी केली आपल्या संघाकरिता फलंदाजीच्या माध्यमातून. आणि एसटीच्या मागे आपण पाहतोय या संघाचा बॅकबोन म्हणून आपण जाणतोय श्री शेखर यांना. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र टाकला जाताना दिसतोय. एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली गेली आहे. या एक धावेनिशी 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 6 या आकड्यावर. 2 षटक 3च्या सरासरीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 या आकड्यावर. 12 चेंडू 35 धावा. आता आपण वळूया डीजेच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले जातील गौरव डीजे. वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म गोलंदाज मिस्टर शेखर. यावेळेस शेखर यांचा पहिला चेंडू फक्त दिशा दाखवली हलक्यात इथे मात्र खेळला गेला दिलीपजी पिंपळे यांच्या माध्यमातून. एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केलं गेलंय. एक धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आपण पाहतोय 11 चेंडू आणि 34 धावा. 11 चेंडू 34 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. यावेळेस फटका पोहोचतोय चेंडूच्या खाली आपण जाताना पाहतोय मिस्टर निकेश यांना. निकेश कुठली चूक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. चांगला झेल त्यांच्या माध्यमातून दिला जातोय. आता मात्र शुभम यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात आपण पाहतोय राजेश यांना. यावेळेस सुंदर चेंडू टाकतोय मिस्टर मिस्टर शेखर आपल्या संघाकरिता. निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाताना दिसतोय. कुठली धाव घेण्याची संधी इथे मात्र दिली जात नाहीये. खूपच सुंदर अचूक भेदक गोलंदाजीचा मारा इथे मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस पुढे येऊन खेळतोय डान्सिंग डाऊन द पिच. चेंडू इथे मात्र विजयी होतोय आणि पोचतोय सीमापार चौकात. विजयासाठी आवश्यकता 8 चेंडू आणि 30 धावा. 8 चेंडू 30 धावांचं लक्ष समोर आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र फटका फसतोय. संघनायक संघ मालक आपण चेंडूच्या खाली पाहतोय मात्र फंबल झालात प्रशांतजी पाटील आणि एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र आपण होताना पाहतोय. आता मी पाहतोय की प्रशांत पाटील यांच्या जर्सीवर सुद्धा 10 नंबर आपण पाहतोय आणि शेखरांच्या जर्सीवर सुद्धा 10 नंबर म्हणजे जर्सी नंबर 10 या संघामध्ये आपण 2 खेळाडूंना पाहतोय. यावेळेस मिसजस्ट केलं जात आहे आणि चेंडू जातो.
चेंडूवर सुंदररित्या चौकार खेचला गेला. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आपण पाहतोय 6 चेंडू आणि 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता विजयासाठी. 6 चेंडू 25 धावा. चंद्रशेखराने पहिल्याच सामन्यामध्ये खराब गोलंदाजी केली होती, मात्र आज सेमीफायनल 1च्या सामन्यामध्ये त्यांना चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल. वेंगणी गावाचा विचार करायचा झाला तर वेंगणी गावातून प्रथम सलामीचे षटक वंजारी समाजामध्ये घेऊन येणार हाच गोलंदाज कित्येक सामने आपल्या जोरावर आपल्या संघाच्या बाजूने झुकवले. यावेळेस उंच जातोय चेंडू, पहिला चेंडूवर यावेळेस गगनाला बिलिसनी देणारा चेंडू निघून जातो. सीमा पार षटकार 6 धावा. प्रशांत पाटील चेंडूच्या खाली जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण त्यांच्या माध्यमातून इथे मात्र केली जाताना दिसते. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 18 धावा. 4 चेंडूमध्ये 3 मोठे फटके मारणं गरजेचं असेल दीप ज्योती 11 वेंगणी संघाला. यावेळेस मात्र पुढे येऊन खेळण्याच्या नादामध्ये एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. यावेळेस आता आपण पाहतायत राजेश यांना हिरो बनण्याची सुवर्ण संधी इथे मात्र पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 17 धावा. 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके खेचणं गरजेचं असेल. 3 चेंडू 17. राजेशांचा प्रयत्न पुरेपूर होता, मात्र प्रयत्नाला यश मिळताना दिसलं नाहीये. आता सामन्यात जवळजवळ फायनल मध्ये प्रवेश केलेला असं सांगण्यात हरकत नाहीये. वेंगणी स्ट्रायकर संघाने काय खेळी केली आजच्या दिवसामध्ये. वेंगणी स्ट्रायकर संघ पहिल्या सामन्यामध्ये 33 धावसंख्या त्यांच्या माध्यमातून काढली गेली. शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना नेला आणि त्या सामन्यामध्ये शेखर यांच्या माध्यमातून एक सुरेख षटक टाकलं गेलं आणि आपल्या संघाला विजयी पर्वणी दिली. त्यानंतर मात्र या संघाने मागे वळून पाहिलंच नाही. या संघाने फक्त पुढे जायचा विचार केला आणि पुढे जात गेला आणि जाता जाता वेंगणी प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये त्यांनी सलग धडक मारली आहे. पर्व पहिलं आणि परवा पहिल्यामध्ये वेंगणी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय वेंगणी स्ट्रायकर संघ फायनल मध्ये प्रवेश करताना दिसतोय. चला डीजे वाजवायचंय.